2019चा तो ऐतिहासिक लढा आणि त्यातून बीएसटीतला कामगार, 2007 नंतर लागलेला कर्मचारी, या सर्वांना जगवण्याचं काम आपण केलं. पण 2019 नंतर म्हणजे 2019 जुलैला बीएसटीला PR ऍक्ट मधनं बाहेर काढण्याचं काम केलं. आणि त्यानंतर जी गत आज आपण बघत आहोत, जे बीएसटीचे हाल आपण बघत आहोत, त्याला कारणीभूत बेस्ट कामगार सेना, त्यांची नेते जे बीएसटी कमिटीमध्ये होते, जे त्यांचे नेते सरकारमध्ये होते. कारण बीएसटीला PR ऍक्ट मधनं बाहेर काढल्यानंतर 7वा वेतन आयोग देतो म्हणत म्हणत बेस्ट कामगार सेनेने जो MOU केला, ज्याला आपण आपलं मृत्यूपत्र म्हणतो, आणि त्याच्यानंतर त्यालाच त्यांनी एग्रीमेंट मध्ये बदललं. आज काय हाल झालेले आहेत त्याच्यावर. कारण त्या लोकांनी कुठेही 7वा वेतन घेण्याचं काम केलं नाही, पण लिहून देण्याचं काम केलं की बीएसटी येणाऱ्या काळात जे काही आर्थिक काटकसर असेल आणेल त्यांना मंजूर, बीएसटी येणाऱ्या काळात जे काही प्रशासकीय बदल आणेल ते त्यांना मंजूर. आणि जे आज आपण हाल बघत आहोत, कुठेही भरती केली जात नाही. प्रमोशन पॉलिसी त्यांनीच 2015 नंतर बंद केलेली आहे. कामगारांना काहीच प्रमोशन नाही, फक्त अधिकाऱ्यांना प्रमोशन. कुठेही रिक्त पदं भरायची नाहीत, मनमानी करायची, मग ह्याला उचल तिकडे टाक, त्याला उचल तिकडे टाक. वेतन करार झालेलाच नाही, कारण आपण जे झालेलं आहे त्याला आपण वेतन करार मानत नाही. आपला वेतन करार कोर्टात आहे. आपण आज जे काही हाल सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे, बाकी 2019चा MOU करत असताना 2016 पासून लोकांची देणी बाकी होती ग्रॅज्युएटीची. आपण आपल्या MOU मध्ये लिहून घेण्याचं काम केलं की सप्टेंबर 2019 पर्यंत सर्वांचे देणी द्याल आणि नंतर जसा कर्मचारी सेवानिवृत्त होईल कायद्याप्रमाणे त्याला तातडीने त्याची ग्रॅज्युएटी द्याल. बीएसटी PR मधनं बाहेर निघाली आणि परत गेल्या मागल्या आज 3-3, 3.5 वर्ष होत आली लोकांना त्यांच्या ग्रॅज्युएट्या मिळाल्या. उद्या मिळणार की नाही ही शाश्वती नाही, कारण ग्रॅज्युएटीची थकीत रक्कम ही जवळपास 1,500 कोटीच्या घरात आहे. आपण 6 ऑगस्टला मोर्चा काढला, माननीय आयुक्त साहेबांबरोबर चर्चा केली. आपण आपल्या वतीने सजेशन देखील दिलं की ग्रॅज्युएटीचा पैसा जो आहे तो मुंबई महानगरपालिकेने किंवा सरकारने वेगळा दिला पाहिजे. कारण जर 1,500-2,000 कोटी तुम्हाला द्यायचे असतील आणि मुंबई महानगरपालिका बीएसटीला 1100-1200 कोटी वर्षाला तरतूद देत असेल तर मग हा पैसा येणार कुठून. आपण ते दिलं, काय झालं नाही. आपण त्याच्यानंतर उपोषणाचं आंदोलन केलं आणि बेस्ट उपक्रमाने आपल्याला सांगितलं की आम्ही वाटाघाटी करतो आणि त्या अनुषंगाने उपोषणाचं आंदोलन आपण स्थगित करण्याचं काम केलं. वाटाघाटी सुरू झाल्या, 3 महिन्यात वाटाघाटीवर निर्णय घ्यायचा होता. वाटाघाटी करून वाटाघाटी होत होते पण काय निर्णय होईना. आणि म्हणून जसे 3 महिने संपत आले, आपण गुरु हॉलचा मीटिंग लावली आणि तिथून जो पुढचा निर्णय घेतला की 24 मार्च पर्यंत जर काही झालं नाही तर मग तीव्र आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय आपल्याकडे राहतो. आता काही लोकांना झोमतं की तुम्ही उपोषणाचं आंदोलन का सोडलं, का तेव्हाच सर्व काही घेतलं नाही. मित्रांनो, ज्या वेळेला फक्त एक ग्रॅज्युएटीचा जर प्रश्न तुम्ही विचारात घेतला तर 1,500 कोटी रुपये किमान दिले पाहिजे. कोविडचा बघता तुम्ही सत्तेत असताना अनेकांची सत्ता आली, 200 कोटी द्यायला तुम्ही 5 वर्ष लावली, ते सुद्धा तोडून. आणि यांचं म्हणणं आहे की 1,500 कोटी रुपये एका दिवसात आले पाहिजे. शक्य आहे का? पण जोपर्यंत आपण आपली 14 नोव्हेंबरची जोपर्यंत मीटिंग झाली नाही, त्या मीटिंग मध्ये आपण आपला जो वेतन करार आहे 16 ते 21
याची वाटाघाटी जोपर्यंत सुरू केली नाही तोपर्यंत हे सर्व झोपले होते. कोणालाच वेतन कराराबद्दल काही पडलेली नव्हती. आणि का पडलेली नव्हती? कारण निम्मे संघटना ज्या आहेत त्या लोकांनी तर MOU वर सही करून मोकळे झालेले आणि बाकीच्या काही संघटना आहेत त्यांचा जन्मच त्याच्यानंतर झाला. 21 नंतर तर ते 16 ते 21 वर काय बोलणार आहेत? पण मित्रांनो, आपण सातत्याने सांगितलेलं आहे की मला खराखुरा 7वा वेतन पाहिजे आणि त्या पद्धतीने वाटाघाटी सुरू झाल्या. आपण म्हणालो की 1 जानेवारी 2006 पासून 6व्या वेतन आयोगाच्या अनुषंगाने माझी वेतन निश्चिती सुरुवातीला करा, ती ओढून 2016ला आणा आणि मग 1 एप्रिल 2016ला मला 7वा वेतन आयोगाचा निकष लावा, तरच मला खराखुरा वेतन आयोग मिळेल 7वा, नाहीतर मला 7वा वेतन आयोग मिळणार नाही. याची सर्व तयारी झाली. पण तोपर्यंत GM मॅडम रजेवर गेल्या. आधी वाटलं होतं की 1 आठवड्याभरात येतील, पण वाढत गेला काळ आणि 17 तारखेला मला खुणखुण लागली की मॅडम अजून एक्सटेंडेड लीव्ह वर गेली आणि 18 तारखेला ते एक व्हॉट्सअपवर आलं पत्र. त्याच्यामध्ये आपल्या GM मॅडम या 6 मार्च पर्यंत रजेवर आहेत, एक्सटेंडेड लीव्ह. मला शंका आहे ते येतात की नाही, कारण ज्या वेळेला वाटाघाटी सुरू होत्या आपण सर्व काही कॅल्क्युलेशन मांडलं. मित्रांनो, ते आपल्या व्हॉट्सअपवर सुद्धा पत्र आलेलं आहे जे GM मॅडमने सरकारला लिहिलंय. माझ्या मते अर्बन डेव्हलपमेंटला लिहिलं असेल आणि त्याच्यात काय मागणी केली आहे त्यांनी? एक सेवानिवृत्त संघटनेचं नाव आहे, एक आपल्या संघटनेचं नाव आहे आणि सांगितलं की यांच्या या डिमांड्स खालच्या. मग त्याच्यात ग्रॅज्युटी असेल, वेतन करार असेल, थकबाकी असतील, बाकीच्या सर्व गोष्टी असतील. GM मॅडमने सांगितलेलं त्या पत्रामध्ये की जवळपास 2,500 कोटी आधीच्या देणी देण्याकरिता आणि पुढचं सर्व करायला 3,000 कोटी, म्हणजे 5,500 कोटी रुपये मागितले. कोणामुळे? कोण सातत्याने मागे लागलेला आहे? आतापर्यंत गेल्या 2-3 वर्षामध्ये कोणत्या जनरल मॅनेजरने हे मागितले होते? पण आपण सातत्याने जी मांडणी केली त्याच्यामुळे हा आकडा आला. आपण जे बोललो की जर खराखुरा 7वा वेतन आयोग घेतला तर किती लोकांना ते पैसे मिळतील, कामगारांना किती फायदा होईल, आणि तो जर फायदा द्यायचा असेल तर पैसे पाहिजेत ना. आणि म्हणून ते 3,000 कोटी आणि आधीच्या थकीत रकमेला देण्याकरिता 2,500 कोटी. आता आपण जो 1 महिना घेतलेला आहे तो एवढ्याकरिता का मी जनरल मॅनेजर नाहीच आहे, कोणाबरोबर वाटाघाटी करणार. पण आता महापौर आलेला आहे, आज BSC कमिटीचं गठन आहे, स्टँडिंग कमिटी चेअरमन आलेले आहेत. आधी लोकप्रतिनिधी नव्हते, आता लोकप्रतिनिधी आलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्याकडे जाण्याची आणि सांगण्याची संधी आली आणि आपण हे महिन्याभरामध्ये ते करणार आहोत. पण त्याचबरोबर रस्त्याची लढाई सुद्धा करणं आवश्यक आहे मित्र, आणि म्हणून त्याची तयारी सुरू केटांवर. कोणीतरी काही लोक एकत्रित आले आहेत. जी कृती समिती होती 2019 मध्ये त्यांनी अनेक गोष्टी केल्या, पण ठीक आहे, कृती समिती कोणी स्थापन करू शकतं. पण दुर्दैव आहे जी काही थातूर मातूर लोक त्या कृती आता तयार झालेल्या कृती समितीच्या नावाखाली मीटिंग घ्यायला सुरू केल्या. मला आवर्जून सांगायचं काय बोलताय की एग्रीमेंट, थकीत रक्कम, त्यातल्या जवळपास 4 ते 5 संघटना अशा आहेत किंवा ते लोक आहेत ज्यांनी आधीचा जो आपला मृत्यूपत्र MOU जो बेस्ट कामगार सेनेने केला त्याच्यावरती सही करण्याचं काम या नालायक लोकांनी केलं आणि ती लोक त्या कृती समितीचे आहेत. आपल्याला न्याय देऊ शकतील का? उदय कुमार आमोणकर
जे स्वतः बेस्ट कामगार सेनेचे कार्याध्यक्ष होते, ज्यांनी सह्या करताना आपल्या मृत्यूपत्रावर त्यांनी बनवलं, त्यांनी सही केली, तिकडनं हकलले तर स्वतःची काहीतरी नवीन सेना बनवली. सुहास सामंतांची अजून एक नवीन संघटना परत बेस्ट कामगार सेनेने हकललं तर स्वतः एक नवीन बनवली. स्वतः बेस्ट कामगार सेना त्या कृती समितीमध्ये आहे. नागेंची संघटना ती त्याच्यात आहे. आणि कामगारांचा दलाल म्हणजे मालकांचा दलाल जो कामगारांचं कधीच हित सापत नाही तो जमक आहार, अशी लोक त्याच्यात आहेत. म्हणजे 4 संघटना अशी आली पाचापैकी ज्यांनी आधीच सह्या करून मोकळं झालंय आपल्या मृत्यूपत्रावर. काय न्याय देणार आहे? पण कुठेतरी चांगलं होत आहे म्हणून त्यांना जमत नाही. कसा हे लोक 7वा वेतन आयोग घेऊ शकतील हे त्यांच्या मनात आलेलं आणि म्हणून खुडबुड सुरू झालेली आहे. पण जर आपण एकत्रित राहिलो तर मला विश्वास आहे की आपण आपला अधिकार घेऊ. ते बोलतायत की तुम्ही उपोषण केलं, मग उपोषण स्थगित केलं वगैरे वगैरे. कोणी थांबवलंय तुम्हाला काय आंदोलन करायला? आता जर BIR सुद्धा नाही, 5 वर्ष BIR जाऊन झालेले आहेत. मला सांगावं, या संघटना ज्या नाटक करतायत किती, यांच्यापैकी किती संघटनांनी कामगारांच्या हितामध्ये पॉलिसी मॅटरवर कोर्टात गेलेले आहेत. एक साधी केस टाकली नाही या हरामखोरांनी. आणि याला कामगारांचा पुलका येतोय. हा पुलका नाटक आहे. काहीतरी चांगलं होत आहे तर होऊ द्यायचं नाही. ह्यांनी कामगारांच्या विरोधाची सुपारी घेतलेली आहे. मी ठामपणे सांगतो, कारण की उपोषण केलं, आपले मुद्दे समोर आले, वाटाघाटी सुरू झाल्या, निर्णय लागतो नाही लागतो तो नंतरचा बाब. पण मागणी पत्र जे सुप्त पडलं होतं, कोणी बोलत नव्हतं, त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्या. प्रमोशन, रिक्त पद याच्यावरती चर्चा सुरू झाल्या. इलेक्ट्रिक सप्लायचे मुद्दे त्याच्यावरती चर्चा सुरू झाल्या. ग्रॅज्युटी पाहिजे त्याच्यावरती रक्कम कशी आणता येईल त्याच्यावरती चर्चा सुरू झाली. आणि माझं म्हणणं आहे, कारण उपोषणाच्या आंदोलनामध्ये कोणाचं एकही दिवसाचा खाडा झाला का? कोणावरही विक्टिमायझेशन आलं का? कारवाई झाली का? आणि मग जर असा एक माणूस जर शशांकरावच्या उपोषणाने अनेक गोष्टी जर चालू होणार असतील, रस्ते निघणार असतील, तर मी आज सांगतो, मी एकदा नाही अजून 10 उपोषणाला बसायला तयार आहे. आपण काय आंदोलन फक्त आंदोलन करण्यापुरतं करत नाही, त्याच्यात रस्ते निघाले पाहिजे. 2019च्या आंदोलनाच्या अगोदर मला आठवण करून द्यायच्या जवळपास 3 वेळा वेगवेगळ्या मुद्द्यांना आपण उपोषण केली होती. आणि मग ज्या वेळेला 2019चं आंदोलन झालं, हेच गद्दार जे नालायक लोक आज बोलतायत, हीच लोक होती आपल्या त्या आंदोलनाच्या विरोधात जाणं. सुहास सामंत, त्यांची बाकीची मंडळी काय बोलले होते? तुमचा मिल कामगार हो. लाज नाही वाटली त्याला. पण मित्रांनो, आपण आपला अधिकार घेण्याचं काम केलं आणि आजही आपण घेणार. वेटलिस्टचा प्रश्न, समान कामाला समान दाब, आपली मागणी. नाहीतर हे लोक एवढा पगार त्याला एवढा, मला एवढा, एवढंच वाढवलं, अमुक आलं. आपण म्हणालो की कायदा सांगतो की ज्या उपक्रमामध्ये परमनंट कामगार आहेत तिथे मुळात तुम्हाला कॉन्ट्रॅक्ट देतच येतो. पण जरी दिलं तरी जो परमनंट समकक्ष परमनंट कामगार असेल त्याच्या एवढाच पगार त्या कॉन्ट्रॅक्टच्या कर्मचाऱ्याला सुद्धा मिळाला पाहिजे. हे संघर्ष कामगार कर्मचारी युनियनने त्यावेळेला मांडण्याचं काम केलं होतं. आपण मांडणी केली. सुरुवातीला काय हालत होती?
हे कॉन्ट्रॅक्टर्स कोणत्याही युनियन बरोबर बोलायला तयार नाही. हळूहळू बोलणी सुरू केली. बोनस कधी देत नव्हते, आपण मागे लागून बोनसच घेण्याचं काम सुरू केलं. आणि कधीच आपला प्रश्न, कारण की आपल्याला ते आपले मानतच नव्हते बीएसटी उपक्रम, आपला प्रश्न हा कधीच पीएसटीच्या पाटलावर आला नाही, त्यांच्याबरोबर कधी डिस्कशन झाले नाही, चर्चा झाली नाही. आपल्या उपोषणाच्या आंदोलनानंतर 14 नोव्हेंबरला जी पहिली चर्चा झाली त्याच्यामध्ये वेटलिस्टच्या कर्मचाऱ्यांना समान कामा समान दाबाच्या बद्दल व्यवस्थित चर्चा झाली मित्रांनो, आणि त्याच्यावरती निर्णय घेण्याचं ठरले. अनेक गोष्टी मिळवल्या. मी जास्त काय आज बोलणार नाही, बहुतेक अनेकदा परत तुमच्या समोर यायची गरज असेल. पण मित्रांनो एवढंच सांग की आपण जर एकजुटीने लढलो तर सर्व काही शक्य आहे. आणि मी तुम्हाला विश्वास देतो की जोपर्यंत आपला हा लढा, आपले हे अधिकार आपण मिळवत नाही तोपर्यंत आपण लढा बंद नाही करणार, हा लढा थांबणार नाही. आणि मला विश्वास आहे की एकजुटीने लढलो तर हे सर्व आपल्याला मिळेल. या विश्वासाने मी इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.